खरात संदर्भात एक अपडेट आहे। खरातच्या फार्म हाऊसमधील संशयास्पद व्हिडिओ एसआयटीच्या हाती लागलेले आहेत। आचारीच्या माध्यमातून खरातच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवण्यात आलेलं होतं। महिलांसोबतच्या कृत्यांचे सीसीटीव्ही फुटेज आता समोर आलेत। ऑफिस बॉय नंतर आचारीनेही खरातच्या कारनाम्यांचा भांडाफोड केलाय। आचार्यानं फार्म हाऊसवर लक्ष ठेवत खरातच्या या कारनाम्यांचा भांडाफोड केल्याचं एसआयटीच्या चौकशीतून समोर आलंय। आपले प्रतिनिधी शुभम बोडके आपल्या सोबत आहे। शुभम, नेमकं काय समोर आलेलं आहे या आचार्याच्या माध्यमातून? म्हणजे आपण जर पाहिलं तर अशोक खरातने जे काळे कारनामे केले आहे ते उघड आणण्यासाठी पहिल्यांदा त्याचा ऑफिस बॉय जो आहे तो त्या ठिकाणी कारणीभूत ठरलेला आहे। तर आत्ताची जी माहिती आहे त्या माहितीमध्ये त्याच्या फार्म हाऊस मध्ये ज्या ठिकाणी मिरगावला त्याचं हे ईशान्येश्वर मंदिर आहे त्या ठिकाणी त्याचा अलिशान फार्म हाऊस देखील आहे। या फार्म हाऊस मधला जो आचार्य होता त्याने खरं तर काही व्हिडिओ त्याचे त्या ठिकाणी चित्रित केलेले होते। त्या फार्म हाऊसवर नेमकं काय काय सुरू होतं याची सगळी माहिती जी आहे ती माहिती खरं तर या आचार्याला मिळाली होती आणि त्याच्या माध्यमातून खरं तर हा सगळा उलगडा झाल्याचं पाहायला मिळतंय। या आचाराच्या माध्यमातून काही महिलांसोबत जे गैरकृत्य होत होतं, सोबत त्या ठिकाणी ज्या पार्ट्या होत होत्या तो दारूच्या नशेत असल्याची माहिती देखील या आचाराच्या माध्यमातून समोर आलेली आहे। या ठिकाणी जर पाहिलं तर त्या फार्म हाऊस मध्ये काही मुलींसोबत किंवा महिलांसोबत जे अश्लील चाळे होत होते त्याचं सरळ चित्रीकरण जे आहे ते याच्या आचाराच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये झालेला आहे। त्यांनी लावलेले काही कॅमेरे होते त्याचा जो डाटा आहे तो आता एसआयटीच्या हाती लागलेला आहे। आणि एकूण जर पाहिलं तर ऑफिस बॉय नंतर आता जो आचार्य आहे त्या आचार्याच्या माध्यमातून या अशोक खरातचे काळे कारनामे उघडकीस आलेले आहे। त्यामुळे एकूणच पुढील काळामध्ये आता या अशोक खरातचे जे हे सगळे काळे कारनामे आहे त्यासाठी त्याचा जो ज्या अडचणी आहेत त्या नक्कीच वाढणार आहे। आणि एकूण जर पाहिलं तर ज्या फिर्यादी आता समोर येत आहे या फिर्यादींमध्ये ज्या पद्धतीने फसवणूक झालेल्या या इस्मांना फसवणूक त्यांची झालेली होती त्यांच्या तक्रारीमधून देखील अनेक धक्कादायक माहिती समोर येत आहे। आणि एसआयटी एकूणच या सगळ्या प्रकरणामध्ये सखोल अशी चौकशी करताना आपल्याला पाहायला मिळते। माधवी, नक्कीच आता या प्रकरणामुळे देखील आता खरातच्या अडचणीत वाढ होणार आहे। शुभम, तुम्ही सोबतच राहा, आणखी एका महत्त्वाच्या बातमीचे अपडेट्स तुमच्याकडून जाणून घ्यायचे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।